आजकाल रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट विषयी खूप लोकांमध्ये कुतूहल आहे आणि खूप लोक आम्हाला प्रश्न विचारत असतात. तर साईश्रीमध्ये आमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे रोबोटिक सिस्टीम्स आहेत आणि त्याच्यामध्ये काही लोकांना सिटी स्कॅन करून आम्ही प्लॅनिंग करतो, काही लोकांना सिटी स्कॅन न करता सुद्धा त्या सर्जरीज करता येतात. पण रोबोटिक सर्जरी म्हणजे एक्झॅक्टली काय, तर ह्या रोबोटिक सिस्टीममध्ये आपण पेशंटचा खुब्यापासून गुडघा आणि अँकल ह्याच्यामध्ये पायाला आलेला किती बाक आहे, किती अँगलमध्ये आपल्याला सरळ करायचं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण ऑपरेशन पूर्वी रोबोला फीड करतो. त्यानुसार तो पाय किती अँगलमध्ये सरळ करायचा आहे, आपण तो जॉईंट बसवल्यानंतर पाय सरळ केल्यानंतर वाकवल्यानंतर तो जॉईंट स्टेबल आहे का नाही, ऍक्च्युअल आम्हाला बोन कट्स घेण्यापूर्वीच ही सगळी इन्फॉर्मेशन समजते आणि त्याच्यामुळे त्याच्यात अधिक अचूकता आपल्याला अचीव करता येते. हे झाल्यानंतर ज्यावेळेस या पद्धतीने सर्जरी केल्यानंतर सांध्याच्या आजूबाजूचे जे काही सॉफ्ट टिश्यूज आहेत त्याला आपल्याला कमीत कमी हँडल करावं लागतं आणि त्याच्यामुळं जे आहेत नंतरची रिकव्हरी एकदम फास्ट होते. आता बरेच असे सायंटिफिक पेपर्स आलेले आहेत की ज्याच्यामध्ये हे आपण जे इम्प्लांट बसवतो रोबोटिकद्वारे तर त्याच्यामध्ये जास्त अचूकता आपल्याला साधता येते हे सिद्ध झालेलं आहे. ह्याच्यामुळं इनडायरेक्टली ह्या इम्प्लांटचा लाईफ पण वाढेल असं आता सायंटिफिक रिसर्चमध्ये दिसून यायला लागलेलं आहे. सो रोबोटिक्स इज द फ्युचर हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या सिस्टीम्स नवीन सिस्टीम्स येत आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला एक अधिक अचूकता किंवा अजून कमी वेळेत ते प्रोसिजर आपल्याला करायला आता शक्य झालेलं आहे. थँक्यू.